हॅलो एव्हरीवन, आज मी ऋषा तुमच्यासाठी घेऊन आली आहे चतुर्थी स्पेशल बटाटा चिवड्याची रेसिपी। अगदी स्वादिष्ट, चटपटी आणि क्रिस्पी अशी रेसिपी आहे। तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी मी 2 बटाटे घेतले, त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, त्याचे साल काढून घेतले आणि मस्तपैकी ते चिप्स पाडून घेणार आहे। माझ्या स्लायसरला थोडा प्रॉब्लेम आला, पण माझे चिप्स व्यवस्थित पडल्या गेले बघा। मस्तपैकी चिप्स पाडून घ्यायचे आपल्याला। त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। नंतर मी काय केले, चिप्स एकावर एक ठेवून चक्कूच्या सहाय्याने अशा पातळ पातळ असे त्याचे काप करून घेतले बघा। नंतर यामध्ये मी फ्रीजचं थंड पाणी टाकणार आहे बघा। असे मस्त काप झालेले आहे। यामध्ये मी फ्रीजचं थंड पाणी टाकणार आहे। त्यामुळे काय होते, बटाटा कडक होतो आणि मग तळल्यानंतर क्रिस्पी होते बघा। मी त्याला 5 ते 10 मिनिटापर्यंत रेस्टला ठेवले होते। नंतर मी हे बटाटे एका स्वच्छ नॅपकिनवर सुकवायला ठेवणार आहे। त्यामधले एक्स्ट्रा पाणी मी काढणार आहे। डायरेक्ट बटाटे आपल्याला तळायचे नाही आहे, थोडं ते सुकवून घ्यायचे आहे बघा। मस्त त्याला असंच पुसून त्याला पाणी एक्स्ट्रा आपल्याला काढून घ्यायचं आहे। तोवर मी तेल गरम करायला ठेवले। तेल अगदी गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे आपल्याला स्लायसेस तळून घ्यायचे आहे बटाट्याचे बघा। आपलं तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आता मी थोडं स्लायसेस तळून घेणार आहे। मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला बटाटा तळून घ्यायचा आहे बघा। तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। मस्त असं क्रिस्पी झाले आहे बटाटे। आता आपण ते एका पाऊलमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने मी बाकीचे बटाटे पण तळून घेत आहे। तोवर मी काय करणार आहे, साखर, सायट्रिक ॲसिड आणि मीठ मस्त बारीक करून घेणार आहे। यामुळे काय होते, साखर, सायट्रिक ॲसिड आणि मीठ बटाट्याला व्यवस्थित लागल्या जाईल बघा। मस्त त्याला मी बारीक करून घेतले आणि आपले असे बटाटे तळून पण झाले। आता मी थोडे शेंगदाणे घेतले, त्याला लाल होईपर्यंत मस्त तळून घेणार आहे बघा। आता यावर मी टाकणार आहे तिखट, मीठ, साखर आणि सायट्रिक ॲसिड आपण बारीक केले होते ते, आणि थोडंसं मी टाकणार आहे चाट मसाला। आता त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे आपला बटाटाचा चिवडा तयार झाला। मस्त परिवाराबरोबर बसून खायचा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।